आजकालच्या मुलींना सासू सासरे नको वाटतात. हं? पण खरं पाहिलं ना, त्यांचं महत्त्व खूप आहे. ज्यांनी महत्त्व घेतलं, ज्यांना कळलंय त्यांच्यासाठी तरी ठीक आहे. ज्यांना कळतच नाही त्याला तरी काय करणार आम्ही. का महत्त्व असतं? बऱ्याच वेळेस काय असतं, तुमच्या सहवासामध्ये कुणी नांदी जी का एखादी बाई स्त्री नांदत नाही, हं? अशा स्त्रियांची तुमची मैत्री होऊ नये, अथवा घटस्फोटीत असते, नवऱ्याला सोडून दिला, अगर त्या दोघांचा घटस्फोट झालेला आहे, अशा स्त्रियांच्या सहवासात जाऊ नये तुम्ही. हं? अथवा नवऱ्यानं त्यांना सोडून दिलंय, निनांदी म्हणतो ना त्या, म्हणजे अशा स्त्रियांच्या तुम्हाला सहवास नसू नये. आणि हे बंधन कोण घालतं? ही सासू घालते. का घालते? की बाबा तू त्यांच्या सहवासात त्यांच्याशी मैत्री केली, हिला बोलू नको तिला बोलू नको म्हणण्याचं कारण त्याच्या मागे वेगळंच आहे. का तर तुला ते सवय लागेल, त्यांच्या काही गोष्टी ऐकशील आणि मग तुझं जे नवऱ्याविषयी काही जे प्रेम निर्माण होत असतं अगर असेल ते निघून जाईल. तू पण त्यांच्यासारखी वागशील. कारण काय असतं की माणसाला सहवास लाभल्यानं वाण नाही पण गुण लागतोच. म्हणून हा सहवास तुझ्या बरोबर नसू नये अशा स्त्रियांचा. म्हणून सासू वेळोवेळी टोचणी देत असतात. पण आजकालच्या मुलींना सासू नको वाटते, कारण आपलं पाऊल वाकडं पडू नये. हं? आता काही जण त्याचा गैरअर्थ वेगळा काढतात, की सासू जाचच करते. पण तुम्हाला कुठंतरी बंधन असलं पाहिजे. त्याशिवाय तुमच्या संसारामध्ये चांगले म्हणजे आपण परिपक्वता येत नाही म्हणूया. हं? तुम्ही जर असं मोकळं सुटलात, नवरा आणि बायको हम दो हमारे दो अशा पद्धतीनं झालं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून चुकू शकतात. तुमचं वाईट पाऊल पडू शकतं. तुम्ही वाईट मार्गाला जाऊ शकतात. कारण तुम्हाला कंट्रोल करणारं कोणी नसतं. नवरा त्याच्या त्याच्या कामामध्ये असतो. हं? तर असं होऊ नये म्हणून मोठे माणसं घरातील सासू सासरे जी वडीलधारी मंडळी असावी लागते, त्याच्या मागे हे उद्देश आहेत. पण आजकाल ते नको वाटायले लोकांना. हं? आणि खरं तर आपली जी संस्कृती आहे ना, पूर्वीच्या आता आपण दागिने वगैरे म्हणतो ना, तर त्याच्यामागे उद्देश वेगळाच आहे. खरा उद्देश म्हणजे अ, सौंदर्य दिसतं चांगलं खुलून, हे तर आहेच आहे. स्त्रीला दागिने असणं फार गरजेचं असतं. पण त्याच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी तिला बंधन टाकलेलं आहे. हं? तिचं वाकडं पाऊल पडू नये, म्हणजे वाईट पाऊल पडू नये म्हणून पायामध्ये पैंजण आहेत. हं? जोडवे असतात सौभाग्यवतीला. हं? सौभाग्यवती स्त्रीला सांगतोय मी. हं? तिनं म्हणजे विचारपूर्वक श्वास घ्यावा, मन मोकळेपणानं श्वास घेऊन तिला ती म्हणून नाकात सुद्धा बंधन आहे तिला. हं? कानाने वाईट ऐकू नये म्हणून कानात सुद्धा दागिना आहे. ते बंधन आहे एक प्रकारचं. हं? प्रत्येक असं बंधन घातलेलं आहे. हं? म्हणजे दागिन्यामागे उद्देश हा पण आहे, बंधन. म्हणून स्त्रियाला जिथे तिथं बंधन घालण्याचे कारण ते, पण आता ते आजकाल ते राहिलं नाही. आता सगळं कसं मोकळं चाकळं चाललंय म्हणून आजकाल स्त्रिया सुद्धा खूप बिघडल्या व्हायलेत. हं? त्यांना बंधन कुठलेच नाही, सासू सासऱ्याचं बंधन नाही, कुणाचं बंधन नाही. म्हणून सगळं कसं मोक्कारवाणी चाललंय, त्यांना कुणाची भीडच नाही, असं म्हणजे काय ते सांगायसारखंच नाही. आणि मग पुन्हा म्हणतात नवरा माझ्याशी नीट वागत नाही, नवऱ्याचं प्रेमच नाही. कसं पाहिजे, तुम्ही काय करायला काय नाही. हं? आता याच्या स्त्रियाची चूक असते असं नाही, पण बंधन कुठंतरी असणं गरजेचं असतं. हं? आपण कुणालाही असू द्या, बंधन असाय पाहिजे. समजा मुलगा जरी असले तर बरेच जणांच्या घरी मोठे वडीलधारी मंडळी लग्न झाले तरी
मायबापाचं धाकामध्ये राहतात, पुरुषसुद्धा. त्याच्यामुळं मायबाप लग्न झालं असलं तुमचं तरी मायबापाचा धाक असलाच पाहिजे, आईवडिलाचा धाक असलाच पाहिजे, त्यांच्या बंधनात राहिलंच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही मोकारवानी वागला नाही. नाहीतर तुम्हाला काय बंधन नसलं की तुम्ही पुरुष जरी झाला तरी तेच करतो ना. हं? त्याच्यामुळं आई वडील म्हणजे सुनाला सासू सासरे हे असणं अत्यंत गरजेचं, पण आजकाल ते नको वाटायला.